जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा या नवीन दिवसामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवा आपल्या परिवाराला आशीर्वादित करो आणि ह्या दिवसामध्ये देवा आपल्या संगती राहू आणि त्याच्या वचनामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये वाढू. आणि आजच्या ह्या मननामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलंय, लाईक केलंय, शेअर केलंय, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. आणि आपण सर्वजण या वचनासाठी प्रार्थना करीत आहात, सपोर्ट करत आहात, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. पुन्हा एकदा ह्या नवीन दिवसामध्ये आम्हाला तू तुझ्या म्हणण्यासाठी एकत्र केलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, रात्रभर सांभाळून नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आम्ही शास्त्रभागाचं मनन करत असताना तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या कृपेने तू आम्हाला चालू. हे देवा, ह्या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझे सर्व वाईट गोष्टीपासून जपण्यासाठी प्रिय प्रभू येशू तुझ्या वचनानुसार चालू. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा अभ्यास करत असताना तुझ्या दासांची सेवा कशी खडतर होते, ते कसे देवाच्या सामर्थ्यामध्ये वाढत होते, ते कसे देवाची सेवा करत होते, हे आम्हाला ह्या पुस्तकातून तू आम्हाला शिकवत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे आणि सर्व दुष्टात्म्यांच्या बंधनापासून तू आमचं रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय मधून आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, घुटने टिका कर, सर झुका कर, हाथ उठाता हूँ तेरे लिए. घुटने टिका कर, सर झुका कर, हाथ उठाता हूँ तेरे लिए. सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू या गीताद्वारे.
आपण देवाच्या वचनातून पाहूया. प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय. थेसलनिका येथे पौल, नंतर ते अम्फिफुली व अपोलोनिया यांच्यामधून जाऊन थेसलनिका गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन 3 शब्दात त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. त्याने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेल्यामधून पुन्हा उठवावे याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्या पुढे घोषणा करीत आहे तोच ख्रिस्त आहे. तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खात्री होऊन ते पौल व सिला यांना येऊन मिळाले, आणि भक्तिमान हेलेनी यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्या नव्हत्या, परंतु यहूद्यांनी हेवेने आपणाबरोबर बाजाराचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमून नगरात घबराट निर्माण केला, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली, परंतु त्यांचा शोध लागला नाही. तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरडा करीत म्हटले की ज्यांनी जगाची उलटा पालट केली ते येथेही आले आहेत. त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्वजण कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसरा कोणी राजा आहे असे म्हणतात. हे ऐकून त्यांनी लुकास व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले. मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले. प्रियांनो, ह्या ठिकाणी खूप आपल्याला एक महत्वाची गोष्ट दिसते, त्या म्हणजे प्रेषित जे देवाचे दास होते ते या ठिकाणी सुवार्ता सांगताना दिसत आहेत, आणि ती सुवार्ता जी देवाने त्यांना सांगितली होती, जेव्हा प्रभूंनी जी आज्ञा केलेली होती त्या व्यतिरिक्त ते काही या लोकांना शिकवत नव्हते. परंतु बघा, समाजामध्ये लोक असतात, काही लोक असतात की ते या कामामध्ये अडथळा त्या लोकांनी आणण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी काय केलं, नगरातल्या लोकांना त्यांनी गोळा केलं, गुंड लोकांना गोळा केलं, आणि ज्या ठिकाणी पौल देवाचा दास उतरला होता त्याच्या घरावरती हल्ला त्यांनी केलेला आहे, आणि ती प्रार्थना उधळून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रियांनो, आता ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती त्याही काळात आम्हाला दिसत होते, आणि आजच्याही परिस्थिती आणि ह्या काळामध्ये आम्हाला दिसत आहे. आणि खरोखर आम्हाला ह्या गोष्टींमध्ये जर खंबीर राहायचं असेल, प्रार्थनेमध्ये आणि विश्वासामध्ये स्थिर राहायचं असेल, तर प्रभूचं आम्हाला सहकार्य घ्यावं लागणार आहे. प्रार्थनेमध्ये राहून, देवाच्या सामर्थ्यामध्ये राहून आम्हाला ते काम करायचं आहे. आणि मग पहा, या ठिकाणी त्यांना पकडून नेलेलं आहे, आणि राजाच्या विरुद्ध वागतात, आणि येशू कोण दुसरा राजा आहे याची ते घोषणा करतात. असे खोटे आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेले होते. आणि मग पहा, पुढे बिरोया या ठिकाणी पौल गेलेला आहे. नंतर बंधुजनांनी पौल व सिला यांना लागलेच रातोरात बिरोयास पाठवले. तेथे पोहोचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले. तेथील लोक थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहे की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले. त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित हेलेनी स्त्रिया व पुरुषांनी विश्वास ठेवला. पहा, सर्वच ठिकाणचे लोक सारखे असतात असं नाही. देवाने या ठिकाणी, या गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी लगेच विश्वास ठेवलेला आहे वचनावरती, आणि ते शास्त्रामध्ये अभ्यास करत होते, शोध घेत होते की पवित्र शास्त्रामध्ये आणखी आध्यात्मिक वाढीसाठी काय मिळणार आहे. देवाच्या बाबतीत शोध घेत होते, शोध घेणारे लोक होते, आणि पुष्कळ हेलेनी स्त्रिया
आणि पुरुषांनी त्या वचनावरती विश्वास ठेवलेला आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. तरी पण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेसलोनिकातल्या यहूद्यांना समजले. तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळून चेतवले. त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठवले आणि सिला व तिमोथेय हे तेथेच राहिले. तेव्हा पौलाला पोहोचवणाऱ्यांनी त्याला अथेनेपर्यंत नेले आणि सिला व तिमोथेय यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले. पहा, त्या ठिकाणी देवाचं वचन सांगत होते, पण तिथेही त्या लोकांनी प्रॉब्लेम केलेला आहे. त्या लोकांनी समस्या उत्पन्न केलेल्या आहे. पौल त्या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे असं त्या लोकांना कळालं. तेव्हा त्यांनी तेथील लोकांमध्ये अपप्रचार करून पौलाच्या विरुद्ध भडकवलेला आम्हाला दिसत आहे. मग पौल त्या ठिकाणी बिरुया पासून निघाला आणि मग अथेने ह्या ठिकाणी गेलेला आहे. पौल अथेनेस त्याची वाट पाहत असता ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. यामुळे तो सभास्थानात यहूद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालीत असे. तेव्हा एपिकूरपंथी व स्तोईकपंथी यांच्यापैकी कित्येक तत्वज्ञांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले हा बडबड्या काय बोलतो. दुसरे म्हणाले हा परक्या दैवताची घोषणा करणारा दिसतो, कारण येशू व पुनरुत्थान याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करत असे. नंतर त्यांनी त्याला धरून आर्यपगावर नेऊन म्हटले की तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे आम्हा समजून सांगाल काय, कारण तुम्ही आम्हास अपरिचित अशा गोष्टी ऐकवित आहात. त्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. काहीतरी नवल विषय ऐकल्याशिवाय सर्व अथेनकर व तेथे राहणारे परके लोक यांचा वेळ जात नसे. पहा, या ठिकाणी आम्हाला वेगवेगळ्या पंथाचे लोक आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आणि ह्या अथेनेस जे शहर होतं ते मूर्तींनी भरलेलं होतं आणि ह्या सर्व गोष्टी पाहून पौलाला त्या ठिकाणी संताप झालेला आहे. त्याच्या मनाचा संताप झालेला आहे आणि त्यामुळे तो तेथील लोक जे होते यहुदी होते आणि भक्तिमान लोक होते, तसेच एपिकूरपंथी लोक होते, स्तोईकपंथी होते, यांच्याशी तो त्या ठिकाणी वादविवाद घालत होता आणि देवाचं वचन त्यांना सरळपणे सांगण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्या लोकांनी काय केलेलं आहे, त्याला त्या ठिकाणी धरून घेतलेला आहे आणि हा परक्या दैवताची घोषणा करतात, कारण त्यांनी येशूच्या विषयी त्यांनी ऐकलेलं नव्हतं, ती सुवार्ता त्यांनी ऐकलेली नव्हती. मग त्या लोकांनी काय केलेलं आहे की आम्ही कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहात, याचा अर्थ काय आहे हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. काहीतरी नवल विषय सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनकर व तेथे राहणारे परके लोक यांचा वेळ जात नसत. मग आर्यपगात पौलाने केलेले भाषण आम्हाला ह्या ठिकाणी दिसते. मग तेव्हा पौल आर्यपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेनेकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदैवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते, कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली विधी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करीता ते मी तुम्हाला जाहीर करीतो. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही, कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो
आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाच पडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासून दूर नाही, कारण आपण त्याच्या ठाई जगतो, वागतो व आहो. आज तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की आपण वास्तविक त्याचा वंश आहोत. तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळे झाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्यांच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यातून उठून या विषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे. तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करून लागले व कित्येक म्हणाले की या विषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू. इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्या चिटकून त्या राहून विश्वास ठेवला. त्यात दियोनुस्य, अरिमपकर व दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्या बरोबर इतर कित्येक होते. ह्या ठिकाणी पौलाने देवाच्या विषयी त्या अथेनेमधले जे लोक होते त्या लोकांना एकदम विस्तृत रूपात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग आम्हाला ह्या वचनाचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. बघा, या ठिकाणी आधी पहिल्या भागामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी पौलानी ह्या लोकांची स्तुती केलेली आम्हाला दिसते आणि मग नंतर त्याने हळूच त्या ठिकाणी त्यांना देवाच्या विषयी जाणीव त्या ठिकाणी आम्हाला करून दिलेली दिसते की ज्या देवाने आकाश, पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केलेला आहे, तो पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरामध्ये राहतो जिवंत देव आहे याची जाणीव त्या लोकांना तो सांगत होता. प्रभू येशू विषयीची घोषणा त्या ठिकाणी पौलाने केलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण जास्तीत जास्त वेळ या वचन वाचण्यामध्ये घालवणार. या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते आम्ही पाहणार आहोत, अभ्यास करणार आहोत. नुसतं लोकांनी सांगितलं, देवाच्या दासांनी सांगत आहे मग आम्ही त्याच्यावरती विश्वास नाही. आम्ही स्वतः पवित्र शास्त्र उघडले पाहिजे, आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. देवा करो आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जाओ. सर्व आजार, सर्व वाईट गोष्टी, सर्व सैतानी हल्ल्यापासून देवबाप आपलं सर्वांचं संरक्षण करो. प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. देवा, या वचनावरती तू आशीर्वाद पाठव आणि जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येका संगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. देवा, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा घे. जे दुःखी आहे, कष्टी आहे, आजारात आहे, वेगवेगळ्या समस्येत आहे, त्या सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मुक्त कर. प्रिय प्रभूशी, जे लेकर शिक्षण घेत आहेत, कामाच्या शोधामध्ये आहेत, त्या सर्वांना तू सहाय्य कर आणि एक नवीन जॉब दे. आणि जे शिक्षण घेत आहेत त्यांना तू ज्ञान, बुद्धी, चातुर्याने तू कर. प्रिय प्रभूजी, आजचे जे उपास प्रार्थना आहे त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, आज दिवसभरामध्ये प्रिय प्रभेश, उन्हापासून सर्वांचं रक्षण कर, साथीच्या आजारापासून संरक्षण कर. आणि प्रिय प्रभेश, तुझ्या पवित्रतेमध्ये, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू वाढव आणि तुझ्या नावाचं करू दे. सर्व दुष्टात्म्यांच्या हल्ल्यापासून, सर्व अपघातापासून, सर्व वाईट गोष्टीपासून तू आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाचं आणि प्रत्येकाचं तू
सांभाळ तू कर. जे कुणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव दे, आरोग्याचा अनुभव घे, शांतीचा अनुभव दे आणि तुझा गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमेन.